अप्रतिम असा प्रकार आहे. सगळं शिजलेलं आहे आणि ह्याला तशी दही दिलेलं आहे, पण लोणच्याची गरज नाही, दह्याची गरज नाही, चटणीची गरज नाही. खूप छान लागेल, टिकेल. नमस्कार, मास्टर रेसिपीजमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. आणि उन्हाळा आहे तर उन्हाळ्यामध्ये काय की शक्यतो पचायला हलकं असं काहीतरी खावं, थंड खावं. त्यातल्यात एक मधल्या वेळेचा खाणं जे असतं की नाही आपलं, किंवा आपण प्रवासाला जातो तर एक मुगाची पोळी आमची आई करायची. तर ती प्रवासात टिकायची, पण भरपूर 2-3-4 दिवस सुद्धा टिकायची. करायची का आपण? पहिले करू मग टिकवू, पण टिकणार नाही कारण ती उत्कृष्ट असते. मुगाची डाळ जी असते ती छान आपण अशी पुसून घेऊ. पहिले धुवून वाळवली तर उत्तम, पण वेळ नसेल तर ही अशी करून घ्यायची आणि नंतर ही आपण छान भाजून घेऊ. आणि भाजताना 1-2 चमचे तेल यामध्ये घालायचं, म्हणजे काय छान खमंग असं भाजलं जाईल. तर अशा डाळी वगैरे डिरेक्टली जेव्हा भाजायच्या असतात तर त्यावेळी त्या धुवून तुम्ही वाळवून घेतल्या तरी चालतात, पण आजकाल कसं जागेची कमतरता असते, मग होऊ शकत नाही. मग सरळ स्वच्छ कापडाने त्या पुसून घ्यायच्या. भाजतानाच यामध्ये 1 चमचाभर धने घालायचे आणि खमंग भाजल्यानंतर त्याला आपल्याला थंड करायचं. कणिक साधारण 2 वाटे घेऊ आपण. त्यामध्ये थोडंसं तेल, मीठ आणि आपल्याला सैलसर ही कणिक भिजवून घ्यायची आहे. आता सैलसर म्हणजे कशी की आपण पुरणाच्या पोळीसाठी जशी कणिक भिजवतो तशी. छान अशी मॉलिश करून घ्यायची आणि 10 मिनिटाला आपण झाकून ठेवू. चवीनुसार तिखट, थोडी जिरे पावडर, थोडी हळद, आमसूर पावडर साधारण अर्धा चमचा, कसुरी मेथी, मीठ चवीनुसार. त्याला आपण सगळं बारीक करून घेऊ. थोडी साखर, आता यामध्ये कोथिंबीर आणि थोडंसं तेल आणि ह्याला एकत्र करून घ्यायचं. आता ही छान कणिक आपली भिजल्या गेली आहे. त्याचा गोळा तोडून घ्यायचा आपल्याला. याला छान असं वाटीसारखा आकार करून ही पावडर छान भरून घ्यायची याच्यामध्ये. आणि ह्याला असं छान लपेटून असे गोळे तयार करून घेऊ आपण. जेवढी छान पातळ आपल्या हाताने करता येईल तेवढी करायची आणि नंतर मग एक लाटणं चालवायचं. अप्रतिम असा प्रकार आहे. सगळं शिजलेलं आहे आणि ह्याला तशी दही दिलेलं आहे, पण लोणच्याची गरज नाही, दह्याची गरज नाही, चटणीची गरज नाही. खूप छान लागेल, टिकेल आणि आपली नातीसुद्धा टिकतील. पाहत राहा मास्टर रेसिपीज.
लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. नमस्कार.